विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. भारतात विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. या स्पर्धा परीक्षेमध्ये भारतीय संविधानाशी निगडीत विविध प्रश्न विचारले जातात. आज या लॉकडाऊनच्या काळात आपला अभ्यास विषय निरंतर सुरू राहावा, आपल्याला भारतीय संविधानाविषयी माहिती व्हावी या उद्देशाने मी डॉक्टर प्रमोद कुमार नंदेश्वर, उत्तमचंद बगड़िया, कला व वाणिज्य महाविद्यालय रिसोड, जिल्हा वाशिम, आपणाकरिता भारतीय संविधानावर आधारित सामान्य ज्ञान विषयक प्रश्नावली घेऊन आलो आहे. या प्रश्नावलीतील प्रश्नांच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे आपली ज्ञानवृद्धी होईल अशी आशा व्यक्त करतो. ही वस्तुनिष्ठ प्रश्नावली आपणास नक्कीच उपयोगी सिद्ध होईल याची खात्री आहे. आपण निरंतर या माध्यमातून विविध विषयावर संवाद साधत राहू. चला तर मग आजची ही प्रश्नावली अभ्यासू. या प्रश्नावलीचा पहिला प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रीय चिन्ह कुठून घेण्यात आले आहे? भारताचे राष्ट्रीय चिन्ह कुठून घेण्यात आले आहे? या प्रश्नाच्या उत्तराकरिता 4 पर्याय आहेत. पहिला आहे कोणार्क येथील सूर्य मंदिरातून, दुसरा पर्याय सारनाथ येथील अशोक स्तंभावरून, तिसरा पर्याय विजापूर येथील गोल घुमटावरून आणि चौथा पर्याय दिल्ली येथील लाल किल्ल्यावरून. भारताचे राष्ट्रीय चिन्ह कुठून घेण्यात आले आहे? या प्रश्नाची बरोबर उत्तर आहे सारनाथ येथील अशोक स्तंभावरून. दूसरा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संसद कुठे आहे? भारतीय संसद कुठे आहे? या प्रश्नाच्या उत्तराकरिता 4 पर्याय आहेत. पहिला पर्याय मद्रास, दुसरा पर्याय मुंबई, तिसरा पर्याय पणजी, चौथा पर्याय नई दिल्ली. या प्रश्नाची बरोबर उत्तर आहे नई दिल्ली. भारतीय संसद ही नवी दिल्ली इथे स्थित आहे. तिसरा प्रश्न आहे लोकसभेच्या अध्यक्षाची निवड कोण करतो? लोकसभेच्या अध्यक्षाची निवड कोण करतो? या प्रश्नाच्या उत्तराकरिता 4 पर्याय आहेत. पहिला राष्ट्रपती, दुसरा पर्याय पंतप्रधान, तिसरा पर्याय निवडणूक आयोग, चौथा पर्याय लोकसभेचे सदस्य. प्रश्न आहे लोकसभेच्या अध्यक्षाची निवड कोण करतो? याची बरोबर उत्तर आहे लोकसभेचे सदस्य. चौथा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही? खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही? पहिला पर्याय आहे स्वातंत्र्याचा, दुसरा पर्याय शोषणाविरुद्धचा, तिसरा संपत्तीचा आणि चौथा पर्याय आहे सांस्कृतिक व शैक्षणिक मूलभूत अधिकार. यापैकी या प्रश्नाची बरोबर उत्तर आहे संपत्तीचा हा मूलभूत अधिकार नाही. पाचवा प्रश्न आहे भारतीय संसदेचे स्थायी सदन कोणते? भारतीय संसदेचे स्थायी सदन कोणते? या प्रश्नाच्या उत्तराकरिता 4 पर्याय आहेत. पहिला आहे लोकसभा, दुसरा पर्याय विधानसभा, तिसरा पर्याय राज्यसभा आणि चौथा पर्याय विधान परिषद. प्रश्न आहे भारतीय संसदेचे स्थायी सदन कोणते? या प्रश्नाचे उत्तर आहे राज्यसभा. राज्यसभा हे भारतीय संसदेचे स्थायी सदन आहे. 6वा प्रश्न आहे राष्ट्रपतीद्वारा राज्यसभेवर किती सदस्य नियुक्त केले जातात? राष्ट्रपतीद्वारा राज्यसभेवर किती सदस्य नियुक्त केले जातात? पहिला पर्याय 6, दुसरा पर्याय 12, तिसरा पर्याय 2 आणि चौथा पर्याय 20. या प्रश्नाची बरोबर उत्तर आहे राष्ट्रपतीद्वारा राज्यसभेवर 12 सदस्याची नियुक्ती केली जाते. 7वा प्रश्न आहे संविधानात नागरिकांना स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमाअंतर्गत दिला आहे? संविधानात नागरिकांना स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमाअंतर्गत दिला आहे? या प्रश्नाच्या उत्तराकरिता 4 पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे 19 ते 20, दुसरा पर्याय आहे 32, तिसरा पर्याय आहे 23 ते 24 आणि चौथा पर्याय आहे 14 ते 18.
या प्रश्नाची बरोबर उत्तर आहे भारतीय नागरिकांना स्वातंत्र्याचा अधिकार 19 ते 22 या कलमांतर्गत देण्यात आला आहे. 8वा प्रश्न आहे भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? या प्रश्नाच्या उत्तराकरिता 4 पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे टी कृष्णम्माचारी, दूसरा पर्याय PV मेनन, तिसरा पर्याय बैरिस्टर जीना, चौथा पर्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या प्रश्नाची बरोबर उत्तर आहे भारताचे पहिले कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. यानंतर मित्रांनो 9वा प्रश्न आहे भारतीय संविधानात एकूण मूलभूत कर्तव्य किती? भारतीय संविधानात एकूण मूलभूत कर्तव्य किती? या प्रश्नाच्या उत्तराकरिता 4 पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे 10, दुसरा पर्याय 11, तिसरा पर्याय 6, चौथा पर्याय 12. या प्रश्नाची बरोबर उत्तर आहे भारतीय संविधानात एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहेत. यानंतरचा प्रश्न आहे यानंतरचा प्रश्न आहे 10वा प्रश्न आहे भारतीय नागरिकत्व कोणत्या आधारावर प्राप्त होते? भारतीय नागरिकत्व कोणत्या आधारावर प्राप्त होते हा प्रश्न आहे. या प्रश्नाच्या उत्तरासाठी 4 पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे जात, दुसरा पर्याय जन्म, तिसरा धर्म आणि चौथा वर्ण. आपणास माहीत असेल मित्रांनो की भारतीय नागरिकत्व हे जात, धर्म किंवा वर्ण या आधारावर मिळत नाही, तर फक्त भारतीय नागरिकत्व हे जन्माच्या आधारावर प्राप्त होते. म्हणजे भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी जन्म हा आधार मुख्य ग्राह्य धरण्यात आलेला आहे. या प्रश्नाची बरोबर उत्तर आहे जन्म. मित्रांनो, ही जी आपण प्रश्नावली आपण पाहिली याचा उपयोग आपणास होईल अशी अपेक्षा आहे. मी निरंतर आपणास उपयोगी होईल अशी प्रश्नावली घेऊन आपणासमोर येत राहील. आपण शेवटपर्यंत ही प्रश्नावली अभ्यासली त्याकरिता धन्यवाद. आपला खूप खूप आभारी आहे. पुनश्च एकदा धन्यवाद.